फायनान्शियली वी आर म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही गुड डिसिजन घेतलंय. मेजर प्रेफरन्स तर आम्ही स्कूलला दिलेला. ते कन्सिडरेशन बघून मला तरी वाटतं की प्राइस ह्या लोकेशनच्या वाढतच राहणार आहे. Myself Vishal Sonone. She is my daughter Prisha Sonone. And my name is Priya Vishal Sonone. रेजन्सी ॲस्ट्रा मार्च 22 मध्ये लॉन्च झालेला. तेव्हा बाय प्रोफेशन मी रिअल इस्टेट कन्सल्टंट आहे. तेव्हा आम्ही काही कस्टमर्सला प्रोजेक्ट सजेस्ट करत होतो. सो सजेस्ट करताना कार्पेट हा मी बघितला चांगला आहे फ्लॅटमध्ये. त्याच्यानंतर प्रोजेक्टचं एरिया खूप व्यवस्थित आहे आणि लोकेशन, हे 3 गोष्टी आमच्या प्रेफरेशनमध्ये होत्या. सो त्यामुळे आम्ही रेजन्सी ॲस्ट्राला 2 BHK साठी कन्सिडर केलं, ज्याच्यात आमच्या रिक्वायरमेंट फुलफिल होत होत्या. 2 बाल्कनीज आणि कार्पेट 850+. मेजर प्रेफरन्स तर आम्ही स्कूलला दिलेला, कारण की माझ्या मुलीची स्कूल इथून खूप नियर बाय आहे आणि ऑफिस आमचं इथून खूप जवळ आहे. त्यामुळे मेजर तर हेच रिझन होतं की ट्रॅव्हल जास्त नको व्हायला पाहिजे. आता जर आपण बघितलं 2024 मध्ये आपण आहोत आणि आजची जी प्राइस आहे आणि आम्ही 2022ला जेव्हा प्रोजेक्ट लॉन्च झालेला तेव्हाची प्राइस जर बघितलं तर याच्यात साधारणतः 20-25% ऑलरेडी डिफरन्स झालेला आहे. ते कन्सिडरेशन बघून मला तरी वाटतं की प्राइस ह्या लोकेशनच्या वाढतच राहणार आहे. ॲप्रिसिएशन हे प्रॉपर्टीचं होतच राहणार आहे. फायनान्शियली वी आर म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही गुड डिसिजन घेतलं आहे. ॲज आय सेड की मी प्रोफेशनली रिअल इस्टेट कन्सल्टंट असल्यामुळे आम्ही लोकांना सजेस्ट करतो की तुम्ही प्रोजेक्ट बघूनच घ्या, एक्सपर्टला विचारूनच घ्या. आम्ही सुद्धा जरी ह्या प्रोफेशनमध्ये असलो तरी आम्ही बिल्डरकडे जे लोक होते, जे एक्सपर्ट होते, त्यांना विचारूनच आम्ही इथे प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट घेतो. तो लाईफस्टाईलमध्ये आपण प्रायमरी कन्सिडरेशन असतं कम्युनिटी लिव्हिंगला. 700 फ्लॅटची ही सोसायटी असणार आहे. सो इथे कम्युनिटी लिव्हिंग डेफिनेटली मिळणारच आहे. प्रोजेक्टमध्ये जर बघाल तर बिल्डरकडनं बऱ्याच टेक्नॉलॉजिकल गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत. आपण वर्क फ्रॉम होम झालं किंवा मुलांसाठी ॲम्युनिटीज झाल्या, त्याच्याने लाईफस्टाईल नेहमी अपग्रेडच होत असते. सो त्या हिशोबाने प्रोजेक्टमध्ये आम्हाला लाईफस्टाईल ही मिळेल हे आम्ही कन्सिडरेशनमध्ये आहोत. त्याबरोबर क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन हा एक आमचा फॅक्टर होतो, जो की आम्ही प्रोजेक्ट जेव्हा फ्लॅट घेतो तेव्हा ऑलरेडी कन्स्ट्रक्शन बऱ्यापैकी झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला ती कन्स्ट्रक्शन क्वालिटी कळत होती बिल्डरची चांगली आहे. त्यामुळे तो पण एक फॅक्टर आम्हाला डिसिजन घेण्यासाठी इझी होतो. मेन फीचर्स तर असं होतं की माझ्या मुलीला स्विमिंग आवडतं, त्यामुळे स्विमिंग पूल हा मेजर पार्ट होता. आणि ती आता 4 इयर्सची आहे, त्यामुळे चिल्ड्रन्स प्ले एरिया इज मॅन्डेटरी. क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन आम्ही जेव्हा प्रोजेक्ट घेतला तेव्हा ऑलरेडी कन्स्ट्रक्शन एक 10 फ्लोअर 11 फ्लोअरपर्यंत झालेलं. त्याच्यामुळे आम्हाला इंटरनली फ्लॅट बघितल्यानंतर कन्स्ट्रक्शनची क्वालिटी ही व्यवस्थित वाटली. त्याच्यामुळे तो एक फॅक्टर आम्हाला कन्सिडरेशनमध्ये घेता आला. रेप्युटेशन ऑफ बिल्डर इज नॉन निगोशिएबल थिंग आमच्यासाठी, कारण की याआधी आम्ही ऑलरेडी बावधानमध्ये राहतोय, तिथे पण आम्ही रेप्युटेड बिल्डरकडनंच घेतलेलं. तिथून इथे येण्यासाठी, बानेरमध्ये येण्यासाठी आम्ही त्याच्यापेक्षाही अजून रेप्युटेड बिल्डर बघत होतो. सो रेजन्सी हे मल्टी लोकेशन प्रमोटर्स आहेत. त्याच्यानंतर त्यांचं क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन चांगलं आहे. त्याच्यामुळे हा आम्हाला तो फॅक्टर इझी झाला की आम्ही रेजन्सी ॲस्ट्रामध्ये फ्लॅट घ्यावा. येस, थँक्यू.